तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल ज्याने ह्या ठिकाणी काय काय अनाउन्स केलेलं आहे, ह्या ठिकाणी बायबॅक अनाउन्स केलेला आहे। सो मित्रांनो, कंपनी स्वतःचेच शेअर्स ह्या ठिकाणी काय करणार आहे, खरेदी करणार आहे। आणि हा मित्रांनो जो बायबॅक आहे तो एक मोठा बायबॅक आहे। ह्या बायबॅकच्या माध्यमातून कंपनी काय करेल, आपले 51.37 लाख जे काही शेअर्स आहेत, ओके, ह्या ठिकाणी काय करणार आहे, ह्या ठिकाणी बाय करणार आहे आपल्या इन्व्हेस्टर्सकडून। आणि मित्रांनो, जे काही प्राइस ह्या ठिकाणी जे काही त्यासाठी सेटल केलं गेलेलं आहे किंवा जे काही ठरवलं गेलेलं आहे त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत की आपल्याला डायरेक्टली फायदा ह्यातून किती होऊ शकतो। सो मित्रांनो, एक खूप मोठा बायबॅक आहे, अराउंड 700 कोटींच्या आसपासचा हा बायबॅक आहे। सो मित्रांनो, ही कंपनी कोणती आहे ते जाणून घेण्या अगोदर पुढे जाण्याची सर्वांना नम्र विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद या ठिकाणी देत नाही। सो प्लीज मित्रांनो, तुमच्या एक लाईक आणि एक सबस्क्रायबरची माझ्यासाठी सध्या काय व्हॅल्यू आहे हे मी सांगू शकत नाही। तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे, नितांत गरज आहे। सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि मला प्रेरणा द्या असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। सो चला मित्रांनो, आपण माहिती घेऊया की तो स्टॉक कोणता आहे। त्या स्टॉकचं नाव आहे ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड, फार्मा सेक्टरची कंपनी आहे। आणि मित्रांनो, माझ्या मते हा पहिला बायबॅक असेल फार्मा कंपनीचा। आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी 1331 रुपये 35 पैसे ह्या ठिकाणी प्राइस चालू आहे। बायबॅक ह्या ठिकाणी अनाउन्स झाल्यानंतर स्टॉकमध्ये एक चांगली घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आत्ताच 5.17% घसरण स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे। सध्याचं जे काही प्राइस आहे ते 1331 रुपये 35 पैसे चालू आहे। जर आपण ह्या ठिकाणी प्रीमियमचा विचार केला तर एक साधारणतः माझ्या मते 9.68% म्हणजे ह्या आजच्या रेटनुसार मी ह्या ठिकाणी ठरवते 9.68%चा लाभ आपल्याला ह्या ठिकाणी काय होऊ शकतो, डायरेक्ट रिटर्न आपल्याला मिळू शकतो बायबॅकच्या माध्यमातून। जर तुम्हाला ह्या बायबॅकमध्ये काय करायचं आहे, पार्टिसिपेट करायचं आहे, सो ह्यासाठी जी काही रेकॉर्ड डेट असणार आहे त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया। सो मित्रांनो, रेकॉर्ड डेट असणार आहे ह्या ठिकाणी 30 जुलैचे, म्हणजे 30 जुलैच्या आधी तुमच्या अकाउंटमध्ये डीमॅट अकाउंटमध्ये हा स्टॉक असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही बायबॅकसाठी ह्या ठिकाणी काय करू शकता, अप्लाय करू शकता। आणि मित्रांनो, बायबॅकमध्ये अप्लाय केल्यानंतर जर तुम्ही लकी राहिलात तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक साधारणतः 9.68% रिटर्न्स ह्या ठिकाणी डायरेक्टली ह्या ठिकाणी मिळू शकतात। सो मित्रांनो, आता आपण ह्या बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे का, सो त्याविषयी आपण जराशी माहिती घेऊया। कारण बघा, बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपण शेअर्स खरेदी करू आणि बायबॅक झाल्यानंतर जर आपल्याला सपोज करा आपले शेअर्स बायबॅक झाले नाहीत तर ह्या ठिकाणी फंडामेंटल जर कंपनी स्ट्रॉंग नसेल तर ह्या ठिकाणी आपलं मोठं नुकसान होऊ शकतं। सो त्यावेळेला आपण काय करूया, थोडंसं फंडामेंटल्स ह्या ठिकाणी अभ्यास होऊया। कारण जरी बायबॅकमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता आलं नाही किंवा जरी समजा आपले शेअर्स खरेदी केले गेले नाही तरी सुद्धा आपण या स्टॉकला काय करू शकू, लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकू आणि ज्यावेळेला चांगला रेट येईल त्यावेळेला विकू शकू। सो मित्रांनो, बघा, कंपनी एक लार्ज कॅप कंपनी आणि 23चा ह्या ठिकाणी पी आहे, 23.8चा पी आहे, म्हणजे व्हॅल्युएशन पीच्या नुसार रिझनेबल ह्या ठिकाणी वाटतं। आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला तर स्टॉक काय अराउंड 3 पट ह्या ठिकाणी काय महाग आहे बुक व्हॅल्यूच्या, म्हणजे व्हॅल्युएशन खूपच चांगली ह्या ठिकाणी आहेत आणि रिझनेबल आहेत। 14.2ची ह्या ठिकाणी आरओसी आणि 11.6चा आरओई ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। सो कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते ठीकठाक आहेत, एक्स्ट्रॉर्डनरी नाही म्हणणार पण ठीकठाक या ठिकाणी फंडामेंटल्स आहेत। कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी या ठिकाणी दिसते। ह्या ठिकाणी मित्रांनो विचार केला तर कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला स्टेटमेंटवरून म्हणजे ह्या ठिकाणी निदर्शनास येत आहे। सेल्सचा विचार केला तर कंपनीची सेल्स कंटिन्युअसली ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे। साधारणतः जर तुम्ही बघितलं 2013 पासून आत्तापर्यंत कंपनीच्या सेल्समध्ये चांगलीच वाढ, एक साधारणतः 6 पटीने वाढ झालेली आपल्याला दिसत आहे। आता मित्रांनो, ह्या ठिकाणी जर विचार केला तर आपण नेट प्रॉफिटचा, तर नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा चांगली ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। आता मित्रांनो, आपण बॅलन्स शीटचा जर विचार केला तर बॅलन्स शीटमध्ये तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी रिझर्व्स कंपनीचे मला खूप चांगले वाटले। ह्या ठिकाणी 29,784 करोडचे रिझर्व्स आहेत आणि मित्रांनो तेवढाच प्रॉफिट सुद्धा आहे कंपनीचा, म्हणजे जितके रिझर्व्स आहेत ना तितकाच प्रॉफिट सुद्धा ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, कंपनीने अर्न केलेला आहे। सॉरी, प्रॉफिट नाही, माझ्या मते सेल्स, सॉरी, जितकी सेल्स आहे तितकाच रिझर्व्ह ह्या ठिकाणी अराउंड काय कंपनीचा ह्या ठिकाणी मेंटेन आहे। आता मित्रांनो बघा, कर्ज बघू शकाल तुम्ही, कर्ज फक्त ह्या ठिकाणी 6,648 कोटींचे आहेत, म्हणजे कर्जाचा जो काही रेशो आहे तो सुद्धा कंपनीने चांगला मेंटेन ठेवला आहे। इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर 372 कोटींची इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी कंपनीने मेंटेन ठेवलेली आहे, म्हणजे बॅलन्स शीट ह्या ठिकाणी कंपनीची स्ट्रॉंग दिसते। प्रमोटरची होल्डिंग बघू शकता, 51.80% प्रमोटरची होल्डिंग ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि मित्रांनो, प्रमोटरमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी जे काही सगळे इंडिव्हिज्युअल्स ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, कोणती मोठी इन्स्टिट्यूट ह्या ठिकाणी दिसत नाही प्रमोटर्समध्ये। पण जर आपण DISचा विचार केला तर DISमध्ये मित्रांनो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, HDFC, ओके, त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याचशाच मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचा ह्या ठिकाणी काय समावेश आहे। सो मित्रांनो, कंपनी फंडामेंटल खूप ह्या ठिकाणी काय स्ट्रॉंग आहे। सो ह्या ठिकाणी तुम्ही बायबॅकसाठी जर ह्या विचार करणार असाल ह्या स्टॉकचा तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता। बायबॅक जर तुम्हाला मिळाला तर डायरेक्टली तुम्हाला 9.68%चा प्रॉफिट ह्या ठिकाणी होऊ शकतो।
आणि जरी नाही मिळाला तरी ह्या ठिकाणी तुम्ही स्टॉकमध्ये काय करू शकता, होल्डिंग करू शकता. कारण रिटर्न्स तुम्ही लॉंग टर्मचे बघितलेत मित्रांनो, तर ह्या ठिकाणी 28,531% रिटर्न्स आहेत. स्टॉक थोडासा वोलाटाईल आहे, नाही असं मी म्हणणार नाही, पण फंडामेंटल स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्ही कॉन्फिडेंटली ह्यामध्ये थांबू शकता. 5 वर्षामध्ये 141% रिटर्न आहेत आणि 1 वर्षामध्ये 72% पॉझिटिव्ह रिटर्न्स आपल्याला या स्टॉकने दिलेले आहेत असं दिसतंय. 6 महिन्यामध्ये थोडेसे 17%चेच रिटर्न ह्या ठिकाणी या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत आणि एका महिन्याचा विचार केला तरी सुद्धा पॉझिटिव्ह रिटर्न्सच आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत. तो लॉंग टर्ममध्ये मित्रांनो हा स्टॉक तुम्हाला चांगलेच रिटर्न ह्या ठिकाणी देऊ शकतो. सो डेफिनेटली या बायबॅकसाठी तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि जर ह्यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल आणि स्टॉक्स नसतील तरी सुद्धा तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता, बाईंग करून ह्या ठिकाणी बायबॅकसाठी विचार करू शकता. पण माझ्या मते बायबॅकची जी काही ऑफर आहे ती काही जास्त मोठी नाही आहे, फक्त 9%च आपल्याला प्रीमियम मिळणार आहे. त्यामुळे ह्या बायबॅकला शक्यतो अवॉइड केलं तरी चालेल. काही इतका मोठाही जास्त बायबॅक नाही की आपल्याला बाबा 50-60% प्रॉफिट होणार आहे. ओके, सो आशा करतो की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.